अगदी कोरीव काम केलेले। मला तुमच्या आवडीप्रमाणे फुलं लावायची। कोयरी मुरादाबादी डिझाईन असलेली 2 खण असलेली, ह्याच्या 6 पाकळ्या आहेत। हळद कुंकू, आजीच्या लाकडी पेटाऱ्यामध्ये हा करंडा मैत्रिणींनो अगदी प्रत्येकाच्या घरात होता। आपण कुंकुम मार्जन करतो लक्ष्मीचं, तर कुंकुम मार्जनासाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकता। हॉलमध्ये फुलं ठेवा, यामध्ये गहू तांदूळ साखर आणि हळद कुंकू ठेवून। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। जागृतीताई हसे यांच्याकडे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक अशी पितळेची, कास्ट आयरन आणि लोखंडाची भांडी पाहिली। छान असे दिवे आणि करंडे पाहणार आहोत। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे असलेली विविध प्रकारची भांडी तुम्ही बघितली, जी पितळेची आणि कास्ट आयरन म्हणजे पिठाची होती। आज मी घेऊन आले दगडी दिवे आणि विविध प्रकारचे दिवे। खरं तर मैत्रिणींनो, माझ्याकडे ना कमीत कमी 50 प्रकारचे दिवे आणि करंडे आहेत। ह्या एका व्हिडिओमध्ये ते कव्हर नाही होऊ शकत, तर तुम्ही नक्की मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आणि कोणते कोणते दिवे किंवा करंडे आहेत ते तुम्ही मला विचारू शकता। तर चला तर मग आज आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे उपलब्ध असलेले पितळेचे दिवे। पहिली म्हणजे ही कापूरदानी आहे। ही कापूरदानी मैत्रिणींनो पितळेची आहे आणि हिचं वजन जवळपास 1 किलो आहे। पिढ्यानी पिढ्या सुंदर अशी कापूरदानी, सुरेख आहे। हा जो दिवा आहे मैत्रिणींनो, हा तुम्ही दरवाजात लावू शकता, तुळशीकडे लावू शकता। अगदी हलका फुलका आहे, जास्त वजन नाही आहे याचं, पण हा वर्षानुवर्ष टिकतो। अँटिक असा दिवा, याच्यावरची तुम्ही डिझाईन बघू शकता, किती सुंदर अशी डिझाईन आहे। हेवी वेट आहे। आता ट्रेंडिंग मध्ये असलेला हा स्क्रूचा दिवा, आपल्या आई आजी पणजी हा दिवा वापरायचा। हा विझत नाही, स्क्रू असल्यामुळे याला तुम्ही वर खाली करू शकता। हा तुम्हाला हवा त्या साईजमध्ये माझ्याकडे उपलब्ध आहे। ह्याला पायली दिवा म्हणतात। याच्यामध्ये जास्त तेल राहतं, पायलीच्या आकाराचा असल्यामुळे त्याला पायली दिवा म्हणतात। पायली दिवा हा सुद्धा आपला टिपिकल ट्रेडिशनल जड आणि सुंदर अशा घाटाचा दिवा 10-12 तास नक्कीच चालेल। हे कोणालाही रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, हळदी कुंकासाठी अतिशय उपयुक्त। त्यानंतर माझ्याकडे सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेला आणि विक्री होणारा उपयुक्त आणि रिटर्न गिफ्ट द्यायला अतिशय उपयुक्त, तुमच्याकडे मुंज असेल, वास्तुशांती असेल तर त्या फंक्शनमध्ये तुम्ही हा दिवा देऊ शकता। हा माझ्याकडे 3 साईजमध्ये उपलब्ध आहे। इथे तुम्ही तेल घालायचं आहे, वात लावायची आहे। त्यानंतर ह्याच्यावर जे स्वस्तिक आणि त्रिशूळ आहे ते इथे ठेवायचं आहे। खालच्या ज्योतीमुळे हे सगळं हायलाईट होईल, सुंदर दिसेल। ही जी बऱ्यापैकी मोठी वाटी आहे, या वाटीमध्ये तुम्ही पाणी, कापूर आणि लवंग घालून ह्याच्यावर ठेवायचे। त्यानंतर ह्याच्यावर हे झाकण ठेवून हा दिवा अशा प्रकारे प्रज्वलित होईल। खालच्या ज्योतीमुळे ह्या वाटीतलं पाणी गरम होईल आणि अख्ख्या घरभर सुवास किंवा पॉझिटिव्हिटीसाठी हा दिवा वापरला जातो। ह्याचं नाव काय असेल? याला अखंड कृपा दिवा पण म्हणतात। अखंड कृपा दिवा। अखंड कृपा दिवा। आणि हा जास्तीत जास्त माझ्याकडे म्हणजे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, वास्तुशांतीसाठी, लग्न वगैरे असे जे शुभ कार्य असतात, बरोबर, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा लोकांना आवडतो। त्यानंतर हा दगडी दिवा आहे। दगडी दिवा सुद्धा 7 ते 8 तास चालेल। हा प्युअर पाषाण आहे, काळा पाषाण आहे आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे उपलब्ध आहे। हे जे आहे बऱ्यापैकी मोठं अगरबत्तीचं घर आहे। ह्याच्यात माझ्याकडे छोट्या साईज सुद्धा आहे। अगदी 300 रुपयापासून हे सुरू होतं, हे जरा जास्तच मोठं आहे, बघू शकता तुम्ही। ज्यांना अशा मोठ्या मोठ्या भांड्यांची अँटिक आवड असते ते हे घेऊ शकतात। पण सेम भांड
छोट्या साईज मध्ये हे असं फुलाने पण डेकोरेट आपण करू शकतो, जसं पाहिजे तसं आपल्या आयडियाने. हा जो दिवा आहे हा पण तुम्ही हॉलमध्ये म्हणजे अँटिक वस्तूंची ज्यांना आवड आहे तर अतिशय सुंदर असा हा दिवा आहे आणि याचं वजन पण ह्याला जास्त आहे. त्यानंतर हा त्यातच टाईट पण थोडासा बसता. याचे तुम्ही पाय बघू शकता किती सुंदर आहे. डिझाईन याची खूप सुंदर आहे. सुरेख आहे खूप. 3 पाय आहेत ना, छान आहे. घंटा दिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी छोटी साईज आहे. अन्नपूर्णा देवीसाठी किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये जे देव असतात त्यांना त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी हे असे सुंदर सुंदर बरेच आपल्याकडे बाळकृष्ण गणपती असे छोटे छोटे असतात, त्यांच्यासाठी हे असे चौरंग म्हणू शकतो किंवा पाट म्हणू शकतो आपण याला. असे खूप सुरेख आहेत, अगदी कोरीव काम केलेले, खूप छान आहेत आणि असं शुभचिन्हच आहेत सगळ्यांवरती. आणि ते वेगवेगळ्या साईज मध्ये देखील आहेत. सर्कल मध्ये आहेत, स्क्वेअर मध्ये आहेत. हा दरवाजात लावायचा दिवा 800 ते 900 ग्राम आहे. हा आपण दररोज संध्याकाळी जो बाहेर दिवा लावतो तर त्याच्यासाठी हा अतिशय उपयुक्त आणि कायमसाठी लाईफ टाईम, अगदी लाईफ टाईम, म्हणजे याला काहीच होणार नाही. व्यवस्थित वापरला. यात बरेच प्रकार आहेत माझ्याकडे, पण इथे आता मी फक्त तुम्हाला 2-3च दाखवते. तुम्हाला कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान हा ऑप्शन आहे, म्हणजे आयुष्यभराची आठवण. आता त्यानंतर ना मी तुम्हाला अगदी उपयुक्त आणि सुंदर अशा देवासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ही आहे कलशकडी. म्हणजे तुम्ही खाली कलश ठेवायचा आहे, त्याच्यावर ही कडी ठेवायची आणि त्यानंतर नारळ ठेवायचा आहे. तिथे तुम्ही सुंदर असे हार गजरे घालून, नाहीतर आपण हार घालतो आणि मग तो सारखा घसरतो किंवा म्हणजे ते एक आपल्याला कामच होतं की अरे आता आपण परत मीठ लावूया. तर अतिशय सुंदर अशी ही कलशकडी ही मेटलची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता समई कडी. तुम्ही कोणत्याही म्हणजे आपली समजा हे आहे मातीची पंटी आहे, त्या पंटीतून खाली ते लोळत राहतं. आपण जेव्हा वात लावतो तर ही मध्ये ठेवायची आणि ह्यातून वात ओवायची आहे, म्हणजे अजिबात ते इकडे तिकडे ओघळणार नाही आणि पंटी भिजणार पण नाही. ह्याला निरंजन कडी म्हणतात. ही आहे समई कडी. समईतून सुद्धा खाली असं वातीमुळे तेल ओघळत राहतं. त्याचे माझ्याकडे सेपरेट व्हिडिओ आहेत. जी लोक माझ्याकडून हे घेतील किंवा ज्यांना आवश्यक वाटेल तर त्यांना मी तो पर्सनलला व्हिडिओ पाठवते की ही जी कडी आहे ती कशी वापरायची. त्यानंतर आहे ही देवीच्या कलश असतो म्हणजे नारळ असतो, त्याच्यावर ही पिन खोसायची आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे फुलं लावायची किंवा वेणी लावायची किंवा गजरे लावायचे. असं तुम्ही अगदी मस्त महालक्ष्मीला सजवू शकता. छान आयडिया आहे. नाहीतर फुल सारखं पडतं, आपण लावतो उचलून पुन्हा पुन्हा. अगदी मस्त. आणि त्यामुळे ते ह्याच्यामध्ये ती खोसायची आहे. तुम्ही वेणी पण लावू शकता, तुम्ही गजरे सुद्धा लावू शकता आणि तुम्ही फुलं सुद्धा लावू शकता. असं अगदी सगळे ऑप्शन आहेत. हो. आणि हे सुद्धा एकदा तुम्ही ही वस्तू घेतली की हे पितळ नाही, हे मेटल आहे, पण स्वस्त मस्त आणि उपयुक्त. हे जे आहे ते घुंगरू. ज्यांना हे आवश्यक वाटत असेल, योग्य वाटत असेल, आवडत असेल त्यांनी हे नक्की. बरोबर आहे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. त्यानंतर माझ्याकडे वेगवेगळ्या समया, प्रत्येक साईज मधल्या समया उपलब्ध आहेत अतिशय वाजवी दरामध्ये. हा जो दिवा आहे हा तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला किंवा कोणाला आहेर करायला सुद्धा छान आहे. कारण हा जो दिवा आहे ना मैत्रिणींनो, त्याला काच आहे, त्यामुळे तुम्ही पंख्याखाली जरी हा लावला तरी तो विझणार नाही. मैत्रिणींनो, आता मी घेऊन आली आहे पूजेची काही भांडी आणि प्लस आपली हळदी कुंकाचे जे वेगवेगळे सुंदर सुंदर अशी नक्षीकाम असलेली, वजनाने जड असलेली आपली हळदी कुंकाच्या कोहिऱ्या. पहिलं तुम्ही बघू शकता हे पूजेचं ताट. हे तुम्ही ना जग आणि ग्लास ठेवून याचा ट्रे म्हणून पण वापर करू शकता आणि पूजेसाठी, नैवेद्यासाठी, फुलं ठेवण्यासाठी सुद्धा ह्या ताटाचा वापर करू शकता. सगळ्या साईजमध्ये हे अवेलेबल आहे. आता नवरीला देण्यासाठी ताम्हण आणि गडवा प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहे. केळीची नैवेद्यासाठी ताटं पितळेची, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज असतील ना. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साईज मिळणार आहे. आता एका व्हिडिओमध्ये हे कव्हर नाही होऊ शकत. हा पितळी ट्रे. त्यानंतर हा
सुंदर असा आखीव रेखीव आणि जड असलेला लांबंदिवा मोराईमध्ये, काशाची तळवे घासण्याची वाटी. माझं हे जे कलेक्शन आहे अतिशय सुंदर. याच्यामध्ये पूर्वीचे राजे महाराजे हा प्रकार वापरायचे असं बोललं जातं. हे बघा, ह्याच्या 6 पाकळ्या आहेत. हळद, कुंकू, अक्षदा आणि इतर गोष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. परत हा मोर लावायचा आहे. ही मीडियम साईजचा आहे. आता मी जो दाखवते तो छोटा आहे. ज्यांना जागेचा प्रॉब्लेम असेल किंवा काय त्यांच्यासाठी हा छोटा आहे, बजेट प्रमाणे. आणि हा 1 किलो वजनाचा मोठा आहे. 1 किलो वजन आहे त्याचं. 1 किलो वजन आहे. हे गंगाजल ठेवायला सुंदर असं भांड आहे. शंखाच्या आकाराची ही कोयरी. याच्यामध्ये 3 कप्पे आहेत. हळद, कुंकू, अक्षदा. यात छोटी साईज पण येते, मोठी साईज पण येते. मोठ्या साईजमध्ये 3 डब्या असतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही कोहिरी अर्धा किलो वजनाची आहे आणि सुंदर अशी तिच्यावर डिझाईन आहे. याच्यात पण 3 खण आहेत. मुरादाबादी डिझाईन असलेली 2 खण असलेली, जवळजवळ 400 ते 500 ग्राम वजन असलेली. ह्यातलीच छोटी साईज 2 कप्प्यांची ही कोहिरी आहे. हिचं पण बऱ्यापैकी वजन आहे. त्यानंतर ही अगदी आपली गणपतीची टिपिकल 3 कप्पे असलेली. त्यानंतर ही 4 खणांचं आपलं पारंपरिक भांड हळदी कुंकाचं. आपला हा पारंपरिक हळदी कुंकाचा करंडा आपल्या आजीच्या लाकडी पेटाऱ्यामध्ये हा करंडा मैत्रिणींनो अगदी प्रत्येकाच्या घरात होता. हा माझ्याकडे 3 साईजमध्ये उपलब्ध आहे. हा तुम्हाला कोणालाही लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि सुंदर असं कमळाचं हे फूल आहे. आपण कुंकुम मार्जन करतो लक्ष्मीचं, तर कुंकुम मार्जनासाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. हॉलमध्ये फुलं ठेवायला सुद्धा याचा वापर करू शकता किंवा प्रसादासाठी सुद्धा होऊ शकतो, फळं वगैरे ठेवण्यासाठी. तर हे अतिशय उपयुक्त गुणकारी हे असं तांब्या भांड. ह्याला सांगली लोटा पण म्हणतात. हे सुंदर असं ह्याचं पेला आहे हा. आणि हा गोल गरगरीत असा ठोक्याचा ठशाचा हा तांब्या भांड. ही आहे देवारात ठेवण्याची उतरण. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते, यामध्ये गहू, तांदूळ, साखर आणि हळद कुंकू ठेवून आपण हा देवाऱ्यामध्ये आपल्या सुख समृद्धीसाठी पूर्वीपासून लोक ठेवत आलेली आहेत. तळेची गुलाबदाणी. शुभ प्रसंगी आपण नक्कीच हळदी कुंकाला वगैरे वापरतो. इथून तुम्ही उघडून ह्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे. ही बंद करायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे छिद्र आहेत. तर आलेल्या सुवासिनींना तुम्ही गुलाबजल टाकून याचा उपयोग स्वागत करू शकता त्यांचं छान असं. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले पारंपरिक असे दिवे पाहिले, हळदी कुंकवाचे करंडे पाहिले, काही भांडी पाहिली जी पूर्वीच्या काळात वापरली जात होती आणि आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये विस्मरणात गेलेली आहेत. पण आत्ता नव्याने पुन्हा त्याचा वापर सुरू झालेला आहे. आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, स्क्रीनवर देखील दिलेला आहे. त्या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.